विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी परळीत तीव्र निदर्शने. महेंद्र प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास 20 रोजी विद्यार्थ्यांसह तहसीलवर मोर्चा. गेल्या 18 दिवसापासून दिल्लीतील जंतर मंतरवर देशातील हजारो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेल्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षणप्रेमी व पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी परळीतील शिक्षणप्रेमी व सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने परळीत तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री महेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. तसेच 20 जुलैपर्यंत सरकारने दखल घेतली नाही तर परळीत विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या वतीने भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या निषेधार्थ व सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी आज परळीकरांनी निदर्शने केली. यावेळी महेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली. असेच उपोषणाची दखल न घेणाऱ्या व लोकशाहीची पायमल्ली करणारे केंद्र सरकारचा धिक्कार करण्यात आला. येत्या 20 तारखेपर्यंत अभिजित तितके आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन लक्षात घेऊन केंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर परळी शहरातील शालेय महाविद्यालयी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, शहरातील सर्वपक्षीय विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने राणी लक्ष्मीबाई टावर इथून तहसील कार्यालयावर सकाळी परीक्षा घोटाळा करणाऱ्या केंद्र शासनाचा, परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्या केंद्र शासनाचा सपोर्ट. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र प्रधान राजीनामा द्या. मुळात खरं म्हणजे परळीकरांच्या या संवेदनशीलपणाचं खूप खूप अभिनंदन. एका बाजूला या देशाचं सरकार अवैज्ञानिक पद्धतीनं आणि असंवेदनशीलपणे अत्यंत फॅसिस्ट प्रवृत्तीचं वर्तन जे सातत्यानं जनतेच्या आणि देशाच्या समोर येऊ लागलेलं आहे. या देशाच्या सरकारला कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्परामेंट नसलेलं हे सरकार आहे आणि सोनम वांगचुक हा वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन देशाच्या सर्वांगीण हितासाठी, नैसर्गिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी असेल, शिक्षणासाठी असेल, असा हा काम करणारा, वैज्ञानिक दृष्टिकोन असणारा हा संशोधक माणूस जेव्हा या देशाच्या सरकारला अस्थिर करणारा ठरतो त्यावेळेस त्याला पहिल्यांदा जेलमध्ये घातलं जातं. जेलमध्ये घातल्यानंतर सुद्धा हा माणूस थांबत नाही आहे आणि अशा प्रकारे जर या देशातल्या शिक्षण व्यवस्थेला राखण्यासाठी जर काम करत असेल तर त्याच्या या आंदोलनाकडे दुर्लक्ष करायचं आणि आम्हाला अपेक्षित, या सरकारला अपेक्षित असणारी शिक्षण व्यवस्थेची धुळदाण आणि उद्ध्वस्त करायचं हा अजेंडा घेऊन काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला या देशातल्या जनतेनं आता पुरतं ओळखलेलं आहे आणि म्हणून काल परवापासून देशभरामध्ये या सरकारच्या विरोधामधली लाट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज जिल्ह्यामध्ये असेल किंवा परळीमध्ये असेल वेगवेगळ्या जाती धर्माची, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची, विचाराची लोक सुद्धा एकत्र येऊन या सरकारला इशारा देत आहेत की तुम्ही जर या 20 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर संसदेला ज्या पद्धतीनं घेरावा घातला जातोय त्या पद्धतीनं गावागावामध्ये विद्यार्थी, तरुण, पालक आणि नागरिक सुद्धा रस्त्यावरती येऊन या सरकारला जाब विचारतील. परली में ये सोनम वांगचुक जो हमारे भाजपा सरकार के खिलाफ में और धर्मेंद्र प्रसाद के राजीनामे के लिए जो उपोषण को बैठे हैं और उनके उपोषण की केंद्र सरकार दखल नहीं ले रही है और वैसे भी केंद्र सरकार असंवेदनशील है, उनको संवेदना नहीं है, वो उनको दिल नहीं है और उनकी जो पॉलिसी है, अगर हम 12 साल की अगर कार्य देखें इनका भाजपा का केंद्र सरकार का, तो उन्होंने किसी आंदोलन को, किसी भी मूवमेंट को कोई भाव नहीं दिया है. उन्होंने हर तो आंदोलन, हर मूवमेंट जीरो किया, यानी कि वो एक हुक्म राज वाला कायदा हमारे केंद्र सरकार हमारी है. तो ये केंद्र सरकार के धिक्कार करने के लिए ये आज ये आंदोलन किया गया और हम धर्मेंद्र प्रसाद का राजीनामा हम पूरे मतलब जो आज परली के लोग सब शैक्षणिक संगठना पक्ष, सभी पक्ष के संगठनों ने मिलकर यहाँ जो आंदोलन किया है
वो आंदोलन के माध्यम से हम केंद्र को हम सरकार को ये कहना चाहते हैं कि धर्मेंद्र प्रसाद का राजीनामा तुरंत होना चाहिए और सोनम वांगचुक साहब की तबीयत और ज़्यादा खराब नहीं होना चाहिए। इसके लिए केंद्र सरकार ने कहा अगर ऐसा नहीं होता है, अगर ऐसा करने में अगर ये करते जैसा 20 तारीख के बाद, तो 20 तारीख के बाद हम पूरे हमारे स्कूल के बच्चे, कॉलेज के बच्चे, इनको लेकर हम एक बड़ा मूवमेंट करेंगे। ये हम इस माध्यम से हम कहना चाहते हैं और हम केंद्र सरकार का मुर्दाबाद करना चाहते हैं। केंद्र शासनाचा सर्वप्रथम आम्ही परेकर म्हणून जाहीर निषेध करतो। सोनम वांगचुक सारखे जगप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी ज्यांना जागतिक रेमन मॅगसेसे अवॉर्ड 2018ला मिळाला होता, अशा जर व्यक्तीचा केंद्र शासन बेदखल करत असेल तर संपूर्ण देश या केंद्र शासनाचा धिक्कार करतो। नीट सारखी परीक्षा जी संपूर्ण देशामध्ये घेतली गेली होती, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि हा भ्रष्टाचार गेल्या कित्येक वर्षापासून चालू असेल हे पण सांगता येत नाही। असा जर भ्रष्टाचार परीक्षांमध्ये जर होत असेल तर केंद्र शासनाने 19 दिवस नाही, गेल्या 26 दिवसापासून जे जंतर मंतर उपोषण चालू आहे त्याची दखल घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे। आणि यापुढे जर कोणत्याही केंद्रातील किंवा राज्यातील नेतृत्वाच्या जर खाली जर घोटाळा झाला तर त्या ठिकाणी पण त्या जबाबदारी म्हणून त्या मंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे, एवढी आम्ही मागणी करतो। यापुढेही जर असंच जर सरकार वागलं तर यापुढेही तीव्र आंदोलन करू अशी आम्ही या ठिकाणी परेकर म्हणून निवेदन सरकारला देत आहोत। नीट परीक्षार्थी दिवस रात्र अभ्यास करून कष्टाचं यश मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नीटचे जे पेपर आहेत ते दरवर्षी फुटत आहेत। ही अत्यंत देशासाठी दुर्दैवी बाब आहे, कारण भावी डॉक्टर, इंजिनियर ज्या पद्धतीने देशाचे घडायला पाहिजेत त्या अनुषंगानं परीक्षार्थी परीक्षा तयारी करायलेत, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून दरवर्षी पेपर फुटीचे प्रकरणं देशामध्ये व्हायला लागलेत। असे प्रकार व्हायला नाही पाहिजेत आणि याला जबाबदार जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्रजी प्रधान यांचा राजीनामा तात्काळ झाला पाहिजे आणि सोनम वांगचुक या देशाचे जे तज्ज्ञ व्यक्ती पर्यावरणप्रेमी आहेत त्यांच्या या उपोषणाला आम्ही सर्वजण पाठिंबा देतोय आणि सरकारनं तात्काळ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घ्यावी।